धनु, काय ग, कुठे गेली होतीस? का अशी निघून गेलीस? मस्करी चालवलीस का तू आमची? बरी आहेस ना बाळा? काकू, आजोबा कसे आहेत? बरे आहेत आता. ताप कमी झाला त्यांचा. त्यांच्या खोलीत आराम करतात. आता सगळं इथेच उभं राहून विचारणार आहेस? आत नाही येणार? तनु, काकू, मी पटकन आजोबांच्या जेवणाचं काय ते बघते. आले. आज पहिल्यांदाच तिच्यासाठी या घराची दारं कायमची बंद झाली होती, ती पुन्हा उघडली. म्हणजे आता कदाचित जास्त हुरळून जाऊ नका. आप्पांना गरज आहे म्हणून तिला इथं आणलंय. फक्त एक मदतनीस म्हणून तिला तसंच वागवा. जास्त लळा लावू नका. एकदा सांगतोय, पुन्हा सांगणार नाही. माणसं गेलेली परत येतीलही, पण एकदा का नाती तुटली की ती पुन्हा जोडता येत नाहीत. तुमचं जेवण राहिलं असेल ना? मी पानं वाढते. आधी आप्पांचं जेवण होऊ द्या, मग आम्ही आमचं बघतो. आजोबा, कोण आलंय बघा? सॉरी आजोबा, मी असं जायला नको होतं. माझ्यामुळे तुम्हाला उपाशी राहावं लागलं ना. खूप खूप त्रास झाला ना माझ्यामुळे. प्लीज मला माफ कराल एकदा. मला माहिती आहे आजोबा, खरं तर मी काकांना असं सांगितलं होतं की माझं या जगात कोणीच नाहीये, मी अनाथ आहे. पण मी तर विसरलेच होते. आता माझे एक आजोबा आहेत आणि ही त्यांची नात आहे. आणि नात म्हणून माझीही काही कर्तव्य आहेत ना. काय झालं आजोबा? तुम्ही तुमच्या नातीला अजूनही माफ नाही केलंत का?
बरं, मी पुन्हा एकदा सॉरी म्हणते. हे बघा. पाहिलं, आप्पा तनुच्या हातून जेवतात एवढंच माहित होतं, पण तिच्यासोबत किती आनंदात असतात हे आज प्रत्यक्षात पाहिलं. चला, त्या मुलीला ज्या कामासाठी आणलं होतं ते काम छानपैकी करते. कोण कुठली अनाथ मुलगी आपलं घर असल्यासारखी इथे कशी काय मिसळून गेली? अहो, बघता ना, आप्पा तनुशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात, हातही उचलण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी जादू आहे या मुलीमध्ये, अगदी आपल्या लक्ष्मी. चला, ती तिचं काम करते, तुम्ही तुमच्या कामाला लागा. आम्हालाही बरीच काम आहेत. तनु आपणप्रमाणे तुम्हालाही हसायला लावेल. एक दिवस तुमचंही मन पुन्हा जिंकेल, विश्वास वाटतो मला. अहो, पाण्याची बाटली. मी काय म्हणते, म्हणजे आज तुम्ही कामावर नाही गेलात तर नाही का चालणार? जयंतराव पण आल्यात ना, तुम्ही घरी असता तर बरं झालं असतं. घेता येईल का सुट्टी? काही काय बोलतेस लक्ष्मी? घेता येईल का सुट्टी? काय असं मनात आलं आणि सुट्टी घेतली असं होतं का कधी? नाही, नका घेऊ सुट्टी. माफ, म्हणजे मी पण वेळीच आहे. काही चुकलेच जरा मी. नाही, सुट्टी घ्यायची गरज नाही, आम्ही सगळे आहोतच ना, तुम्ही चिडू नका. नाही लक्ष्मी, खरं तर माझंच चुकलं. अगं, मला असं म्हणायचं आहे की नवीन आहे ना नोकरी, माझी ही नोकरी नवीन आहे केली, मग असं अचानक सुट्टी नाही ना घेता येणार. बरोबर. म्हणून जरा